एक मिनट, मैंने कोई गलत बात की नहीं ना? देखो औकात वगैरह ये सारी बात मत करो, नीट बोलना अशी. तू मला शिकवशील? मला शिकवशील तू? मला शिकवशील? हा? हात कोणाला लावलास तू? हात कोणाला लावलास तू? अहो थँक्यू. वेलकम. नाश्ता करणार? मेड आता येईलच. नाही नाही नको राहू दे. लहान मुलांवर आपला किती इम्पॅक्ट असतो ना. हो म्हणूनच म्हणतात ना, मुलं एका मातीच्या गोळ्यासारखी असतात. आपण जसा आकार देऊ तशी ती घडतात. हो, त्या दिवशी मी आनंदीचं ऐकलं, त्वरित तात्काळ ताबडतोब गंमत वाटली ऐकताना. हो म्हणजे सिद्धिराज म्हणतात तसं. आणि नंतर हे ऐकलं की कमाल 0 मिनिटात. तेव्हा एकदम गंमत संपल्यासारखी वाटली. मला कधी वाटलं नव्हतं की आनंदीची भाषा ही अशा पद्धतीची असेल. तुम्हालाही ऑड गेलं असेल नाही? म्हणजे बघा ना, तुमच्या फॅमिलीमध्ये किती सगळे कल्चर्ड आहेत, छान बोलतात. तसं गाडे पाटलांच्या घरी वाटत नाही. त्यांची भाषा, त्यांचं राहणीमान सगळं थोडं असं म्हणजे विचित्र आहे ऐकायला. सुरुवातीला थोडं जड गेलं असेल नाही? नाही गेलं जर, कारण सिद्धिराज जितकं समोरच्याला मोकळ्या मनाने स्वीकारतात ना, तितकं कोणीच नाही करणार. भावना, मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्हाला कसंही म्हणायचं असलं ना श्रीकांत, तरी कसं आहे, तुमच्याशी लग्न मोडल्याचं मला कितीही दुःख झालेलं असलं तरी आत्ता मी आनंदात आहे आणि माझं सिद्धिराजवर खूप प्रेम आहे. तुम्ही गैरसमज करून घेताय. असेल, पण सिद्धिराजला कोणी काहीही बोललेलं मला आवडत नाही. प्लीज काकू, आता जे काही तुमच्या डोळ्यासमोर झालं ना, आय नो त्याने तुम्हाला धक्का बसलाय. पण प्लीज तुम्ही कोणाला काही सांगू नका. इट्स माय रिक्वेस्ट. प्लीज अजिबात चुकू नये, माझं नाव घेऊ नका कोणासमोर. मी तुम्हाला सगळं काही नंतर नीट सांगतो. ओके? काय सांगणार आहात? काय सांगणार आहात? हा सगळा काय प्रकार आहे? इतके दिवस घरात ड्रायव्हर म्हणून फसवणूक करते आमची, त्या दिवशी गिफ्टच्या बॉक्स मधून आलात. हे काय चाललंय? बरे आहात ना तुम्ही? माझ्याकडे दुसरं कोणताही ऑप्शन नव्हता. माझा नाईलाज होता. कसला नाईलाज? मी माझ्या बायकोला शोधतोय. जी या जगातच नाहीये. नाही, ती आहे. माझी जानू जिवंत आहे. हो, आणि तुम्हाला माहिती आहे ती कुठे आहे? ती तुमच्या मुलाकडे आहे. जयंतराव, तुम्ही मला आणि माझ्या मुलाला काय समजता? आम्ही किडनॅपर आहोत? बघा, माझं माझ्या बायकोवर प्रचंड प्रेम आहे.
आणि मला माझ्या आणि जानूमध्ये कोणी आलेलं अजिबात आवडत नाही. म्हणून त्या बिचारीच्या नावाने सगळ्यांची फसवणूक करताय. बघा, मी कोणालाही फसवायला आलो नव्हतो. मी फक्त माझ्या जानूसाठी आलो होतो. पण झालं ना, संपलं ना सगळं. ते काही तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायलाच हवा. आत्ताच्या आता विश्वाच्या भावांना फोन करून सांगते. नाही नाही, तुम्ही कोणाला काही सांगणार नाही. मी सांगणार आहे. नाही, अजिबात नाही. हे बघा, मी काय करायचं हे तुम्ही नाही ठरवू शकत. ठरवू शकतो, डेफिनेटली ठरवू शकतो. तुमचं जर तुमच्या मुलावर प्रेम असेल ना, तर तुम्ही तोंड बंद ठेवा. धमकी देताय मला? तुम्ही जर तोंड उघडलात तर ते विश्वाला फार महागात पडेल. अँड दिस इज माय फर्स्ट अँड फायनल वॉर्निंग. हो ना, एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे इच्छा नसताना तुम्हाला हट केला. काय ते सिद्धिराज चांगले नाही आहेत किंवा मला त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं होतं असं नाही आहे. म्हणजे मला काय म्हणायचं हे कळलं ना. पण तुम्ही बोललात तसं श्रीकांत, इच्छा नसतानाही बोललात. हो बोललो, सॉरी. पण कसं आहे ना भावना, एक थर्ड पर्सन म्हणून तुमची जोडी बघतो ना, तेव्हा आलं तसं मनात, प्रामाणिकपणे सांगतोय. कदाचित तसं आलंही नसतं, पण आनंदीच्या तोंडी त्यांची भाषा ऐकली आणि म्हणून राहवलं नाही. येतंय ना लक्षात मला काय म्हणायचंय. मी खरं सांगू तुम्हाला, तुम्ही जर का माझ्यावरून सिद्धिराजचा बॅकग्राऊंड बद्दल बोलला असतात ना, तर एक वेळ मी ऐकूनही घेतलं असतं. पण तुम्ही आनंदीच्या बाबतीत बोलताय. सिद्धिराजनी आजपर्यंत आनंदीसाठी जे केलंय ना, ते आज तागायत दुसरं कोणीही करू शकत नाही. सिद्धिराज ना पहिल्या नजरेत माझ्या प्रेमात पडले होते. तेव्हा मलाही असंच वाटलं होतं की असं पहिल्या नजरेत कुणाच्या तरी प्रेमात पडलोय असं म्हणणं किती सोपी गोष्ट आहे. हे तर काय चौकाचौकातली मुलं, नाक्यावरची मुलं करतच असतात. पण सिद्धिराजचं वेगळेपण यात होतं, जेव्हा त्यांना कळलं ना की माझ्या पत्रिकेत दोष आहे, तेव्हा त्यांनी ती गोष्ट पूर्णपणे दुर्लक्षित केली. त्यानंतर त्यांना कळलं की माझ्या पत्रिकेत दोष आहे. माझ्या पत्रिकेत असं लिहिलंय की ज्या घरात माझं लग्न होईल त्या घरातली एखादी व्यक्ती जाईल. आणि तुमचा अपघात हे जवळजवळ त्याच गोष्टीचं उदाहरण होतं. मग त्यांना कळलं की ज्या व्यक्तीशी माझं लग्न होणार होतं ती व्यक्ती अपघातात गेली, त्याच व्यक्तीची मुलगी मी माझी मुलगी असल्यासारखं सांभाळते. आणि एका क्षणाचाही विचार न करता ती सुद्धा गोष्ट सिद्धिराजनी अगदी सहज ॲक्सेप्ट केली. मग तुम्हीच सांगा, कोण करू शकतं हे असं? कोणी केलं असतं? सिद्धिराज माझ्यापेक्षा लहान आहेत. खरं तर त्यांना माझ्यापेक्षा खूप चांगली, माझ्यासारखं पत्रिकेत दोष नसणारी, माझ्यासारखा भूतकाळ नसणारी कुठलीही एक चांगली मुलगी मिळाली असती. पण त्यांनी माझ्यावर प्रेम केलं होतं आणि त्यांनी ते निभावलं. आनंदीला सुद्धा त्यांनी फक्त ॲक्सेप्ट नाही केलंय, तर तिच्यावर मनापासनं प्रेम केलं, अगदी भरभरून प्रेम केलं. या अख्ख्या जगात आनंदी आणि मी सोडून सिद्धिराजसाठी कुठलाच दुसरा मोठा आनंद नाहीये. सॉरी.